वृद्धांना मोफत एसटी प्रवास, महिलांना 50% या निर्णयाचे फायदे निवडणुकीत झाले, असेच काही निर्णय म्हणत आहेत का? ह्या निवडणुकीमध्ये याचे फायदे झाले, परंतु हाही विचार करा की महिलांना 50% प्रॉफिट आम्ही सुविधा दिल्यानंतर एसटी फायद्यामध्ये सुद्धा आली. म्हणजे काही निर्णय आपल्याला असं वाटतं की तोट्याचे होतील, पण त्या तोट्याच्या निर्णयामुळे सुद्धा काही वेळेस फायदा होतो. त्यामुळे त्या बाबतीतला निश्चितपणे आपण अजून काही देता येईल का याचा प्राधान्य आपण यांना देणार आहोत आणि सुविधा देत असताना एसटी महामंडळ फायद्यामध्ये कसं येईल याचा सुद्धा आपण विचार करू. कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष करून अतिरिक्त कर किंवा अतिरिक्त भाडं वेगवेगळ्या पद्धतीनं चार्ज वसूल केला जातो, याबद्दल देखील रॅकेट्स आहेत किंवा वेगवेगळ्या खासगी वाहतूक आहेत, याबाबत काही अद्यापर्यंत काही निर्णय झाले नाही. परंतु आता हा पहिलाच दिवस आहे चार्ज घेण्याचा, त्यामुळे याच्यानंतर काही जेव्हा चर्चा होतील, बैठका होतील, याबाबतीतले निर्णय केले जातील. मंत्र्यांची दालनं, मंत्र्यांना मिळालेले बंगले, अनेक मंत्री नाराज आहेत. प्रताप सरनाईक आहेत नाराज. या सगळ्या मंत्र्यांपैकी सगळ्यात जास्त समाधानी आणि खुश जर कोणी असेल तर प्रताप सरनाईक असेल. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की मंत्रालयाच्या 4थ्या माळ्यावर एवढं एअर कंडिशन दालन आम्हाला मिळालं ना. ह्या सरकारमुळे मिळालं, ह्या महायुतीमुळे मिळालं. प्रताप सरनाईक काय ठाण्यालाच राहतं, मुंबईतही त्याचं घर आहे. त्यामुळे घराचा प्रश्न किंवा दालनाचा प्रश्न माझ्यासाठी नगण्य नाही. मला काम करायचं, लोकांची सेवा करायची आणि लोकांची सेवा करत असताना मला असंच प्रशस्त दालन पाहिजे, मला असंच बंगला पाहिजे, मला असंच घर पाहिजे, ह्या मताचा मी नाही. मला जे मिळालं त्यात मी समाधानी आहे. मंत्री झालात पण ठाणे जिल्हा पालकमंत्री व्हावं अशी देखील एक इच्छा आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्रीपदी आपली इच्छा आहे का? आणि जर आपली नसेल तर तिथे कोण असेल आणि कोण नसेल? नाही, बिलकुल नाही. माझी बिलकुल इच्छा नाहीये. पालकमंत्री या राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्याचं मला दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी मला चालेल. मला परिवहन सेवेसारखं महत्वाचं खातं दिलं माझ्या पक्षानं, त्यामुळे मी त्यात समाधानी. आणि दुसरं असं आहे की ठाणे जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला तर ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे साहेबांकडेच असायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आमचा शिवसैनिक त्या मताचा आहे, कारण ठाणे जिल्हा शेवटी शिवसेनेचा जिल्हा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा असं संबोधलं जातं. आणि तुम्ही जर गेल्या अनेक वर्षाचा पालकमंत्रीपदाचा कार्यकाळ शिंदे साहेबांचा बघितला तर ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या, ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळाला, ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्राधान्य मिळालं आणि ते फक्त शिंदेसाहेबांच्या कार्यकाळात मिळालं. त्यामुळे ते जरी तयार नसेल तरी मला त्यांच्याकडे मागणी असेल की त्यांनी ठाणे जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारावा. प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास आणि राजकीय पक्षांचा प्रवास पाहिला तर शिवसेनेत नसतात तर आमदार आणि मंत्री झाला असतात. हे बघा, आता हा राजकीय प्रवास असतो, कोण कुठल्या पक्षात कुठे होतो असं नाही. कधी कधी मध्यंतरीच्या काळामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये अजितदादा पवार एकदा असं म्हणाले होते, अरे या सभागृहामध्ये बघा रे, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती 1999 साली झाली, तेव्हापासूनचे किती राष्ट्रवादीचे आमदार ह्या सभागृहात आहेत, 145 होत आहेत का बघा. म्हणजे ते हास्य विनोदात बोलले होते. परंतु हा प्रवास असतो प्रत्येकाचा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रवासामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे कदाचित कुणाला तरी न्याय मिळत असतो.